हॅलो स्टुडंट, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जे मॅटर्स आहेत ते फर्स्ट क्लासिफाय केले जातात ऑन द बेसिस ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, की ते कसे आहेत. आणि त्यानंतर आपण त्यांच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. सॉलिड हॅव डेफिनाइट शेप, डेफिनाइट व्हॉल्यूम. लिक्विड हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम बट डू नॉट हॅव डेफिनाइट शेप, and gases do not have definite volume as well as definite shape. Next we have seen second characteristic, compressibility. Solids are non-compressible, liquids are slightly compressible, and gases are highly compressible. Okay, so like that त्या ठिकाणी आपण भरपूर असे कॅरेक्टरिस्टिक पाहिले. अजून सुद्धा आहेत की पार्टिकल्स जर पाहिले तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिडमध्ये जास्त असते, लिक्विडमध्ये कमी, आणि सगळ्यात कमी असते गॅसेसमध्ये. आणि त्याच कारणास्तव इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स म्हणजे दोन मॉलिक्युलमध्ये असलेलं डिस्टन्स सॉलिडमध्ये सगळ्यात कमी, लिक्विडमध्ये मॉडरेट आणि गॅसेसमध्ये सगळ्यात जास्त असतं. ओके, देन वी हॅव सीन द मॅटर्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ कंपोजिशन इंटू 3 टाइप्स. 1. एलिमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. आता एलिमेंट म्हणलं की आपल्याला माहिती आहे की जे सिम्पली फक्त त्याच ॲटमपासून बनलेले असतात त्याला आपण एलिमेंट म्हणतो. किंवा सगळेच कितीही त्याचे तुकडे करत गेलो, वेन वी आर डिवायडिंग ॲट अ स्मॉलेस्ट पार्टिकल, तरीही तो बदलत नाही, इट रिमेन सेम. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, निकेल, सोडियम, पोटॅशियम, हे सगळे काय आहेत? एलिमेंट आहेत. नेक्स्ट, कंपाऊंड. कंपाऊंड मीन्स वेन 2 or more atoms of different elements are chemically combined. दोन किंवा जास्त ॲटम्स आपल्याला जर एका ठिकाणी एकत्र झालेले दिसले, केमिकली बॉन्ड तयार झालेला असेल, तर त्याला आपण म्हणतो कंपाऊंड्स. राईट, फॉर एक्झाम्पल वॉटर और कार्बन डायऑक्साईड, लाईक दॅट. नेक्स्ट वन, मिक्सचर. मिक्सचर म्हणजे काय? तर एलिमेंट किंवा कंपाऊंड एकत्र केले कोणत्याही प्रपोर्शनने, त्याच्यामध्ये फिक्स असं प्रपोर्शन नाही, कोणत्याही प्रपोर्शनने कितीही क्वांटिटी घेतली आणि जर आपण ते मिक्स केले तर त्याला आपण मिक्सचर म्हणतो. That is example, if you are taking air, हवा. Air is a mixture of number of gases, hydrogen, oxygen, nitrogen, water vapors, dust, हे सगळे एकत्र येऊन तयार झालेलं आहे एअर. ठीक आहे. नेक्स्ट पहा आता वॉटर. वॉटर इज अ कंपाऊंड. वॉटर हे काय? कंपाऊंड. आता कसं? तर प्युअर वॉटर इज अ कंपाऊंड फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ द एलिमेंट्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कारण वॉटर हे कशापासून तयार झालेलं आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून तयार झालेलं आहे. वॉट एव्हर मे बी द सोर्स ऑफ वॉटर, द प्रपोर्शन ऑफ इट्स कन्स्टिट्यूएंट एलिमेंट ऑक्सिजन अँड हायड्रोजन बाय वेट इज ऑलवेज 8:1. ते वेट जे आहे त्याचा प्रपोर्शन जर घेतलं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा, तो 8:1 राहतो. ऑक्सिजनचं 8 आणि हायड्रोजनचा 1. ऑक्सिजन अँड हायड्रोजन असं म्हटलेलं आहे. मग आता ते 8:1 म्हणजे काय ते पण महत्त्वाचं आहे. सोपं आहे ना. त्यासाठी आपल्याला ॲटॉमिक मास माहिती हवं किंवा मास नंबर. हायड्रोजनचा मास नंबर किती आहे? 1. ऑक्सिजनचा 16. ठीक आहे. मास नंबर ऑक्सिजनचा 16 आहे, हायड्रोजनचा 2 आहे. मग घ्या रेशो 16/2. आता 2 का? हायड्रोजनचा 1 आहे. अरे पण 2 हायड्रोजन घेतलेत ना. H2O फॉर्म्युला काय? H2O म्हणजे 2 हायड्रोजन. मग मास नंबर सुद्धा किती घ्यावं लागेल? एकाचं नाही तर दोघांचं. सो इट इज 2. सो 16/2. 16/2 किती आला? 18/1 म्हणजेच 8:1. म्हणजे आपण कोणतंही पाणी घ्या, समुद्राचं घ्या, सी वॉटर, रेन वॉटर, रिव्हर वॉटर, एनी अदर वॉटर और ऑल वॉटर कंटेनिंग द सेम प्रपोर्शन 8:1. म्हणजे कंपाऊंडमध्ये प्रत्येकाचं प्रपोर्शन काय असतं? सेम असतं. हायड्रोजन इज अन इनफ्लेमेबल गॅस व्हाईल ऑक्सिजन गॅस सपोर्ट्स कंबशन. हायड्रोजन हा स्वतः पेटतो. हायड्रोजन इज अ इनफ्लेमेबल. इनफ्लेमेबल म्हणजे स्वतः पेटतो. अँड ऑक्सिजन हेल्प फॉर कंबशन. आपल्याला माहिती आहे की कंबशनसाठी ऑक्सिजनची गरज असते. However, the compound water formed by chemical combination of gases elements hydrogen and oxygen is a liquid. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही गॅस आहे, पण ते ज्यावेळेस केमिकली कंबाईन होतात त्यावेळेस तयार होतो H2O वॉटर. तो मात्र काय? लिक्विड स्टेटमध्ये. म्हणजे स्टेट बदलली.
इट इज नायदर इनफ्लेमेबल नॉर डज इट सपोर्ट कंबशन. म्हणजे हा स्वतःही पेटत नाही, पाणी स्वतः पेटत नाही आणि पेटण्यास मदत करत नाही. ऑन दी कॉन्ट्री म्हणजे याच्या विरुद्ध इट हेल्प्स टू एक्सटिंग्विश फायर. याच्या विरुद्ध तो आग विझवण्याचं काम करतो. इट हेल्प टू एक्सटिंग्विश फायर म्हणजे तो आग विझवण्याचं काम करत असतो. पहा कंपाऊंडच्या बाबतीत किती सोपं आहे. कंपाऊंड हे दोन वेगवेगळ्या ॲटमच्या इलेमेंटपासून बनलेले असतात. केमिकल रिॲक्शन होते त्यावेळेस कंपाऊंड तयार होतो. कंपाऊंडमध्ये असलेले जे काही कन्स्टिट्युएंट ॲटम्स आहेत त्यांचं प्रपोर्शन बदलत नाही, फिक्स असतं. तो कुठूनही तयार होऊ द्या, लॅबमध्ये तयार करा किंवा नॅचरली तयार होऊ द्या, त्यांचं प्रपोर्शन बदलत नाही. यासाठी इथे एक एक्झाम्पल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर जे कंपाऊंड तयार झालेलं आहे त्याची प्रॉपर्टीज आणि ज्याच्यापासून ते तयार झालेले आहेत म्हणजे कन्स्टिट्युएंट ॲटम यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात. म्हणजेच कन्स्टिट्युएंट ॲटमच्या प्रॉपर्टीज बदलतात. एक्झाम्पल दिलेलं आहे पण हायड्रोजन. हायड्रोजन इज इनफ्लेमेबल व्हाईल ऑक्सिजन हेल्प फॉर कंबशन. पण त्यापासून तयार झालेलं पाणी मात्र आग विझवण्याचं काम करतं. दॅट मीन्स देअर प्रॉपर्टीज आर चेंज. नेक्स्ट मिल्क. मिल्क इज अ मिक्सचर. मिल्क काय मिक्सचर. हाऊ सो सी हिअर मिल्क इज अ मिक्सचर ऑफ वॉटर, लॅक्टोज. लॅक्टोज म्हणजे शुगर, फॅट्स, प्रोटीन अँड फ्यू मोर नॅचरल सबस्टन्सेस. मिल्क इज अ मिक्सचर. मिल्कमध्ये मिक्सचर, मिल्क हे मिक्सचर आहे. कशाचं तर वॉटर. लॅक्टोज म्हणजे शुगर, थोडंसं गोडसं लागतं बिकॉज ऑफ लॅक्टोज शुगर. नेक्स्ट फॅट, प्रोटीन आणि अदर नॅचरल सबस्टन्सेस. द प्रपोर्शन ऑफ व्हॅरियस इंग्रेडियंट्स ऑफ मिल्क इज डिफरंट ॲज पर इट्स सोर्स. आता आपल्याला माहिती आहे की आपण बरेचसे लोक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे गाया आहेत, म्हशी आहेत. त्यांना माहिती आहे की जेव्हा दूध दिलं जातं त्यावेळेस त्याची फॅट चेक केली जाते. मग हे फॅट चेक करणं म्हणजे काय तर त्याच्यामध्ये फॅट प्रपोर्शन चेक केलं जातं. जर आपण गाईचं दूध नेलं, म्हशीचं दूध नेलं म्हणजे ज्यानुसार सोर्सेस आहेत वेगवेगळ्या प्राण्यांपासून मिळालेलं दूध त्यानुसार त्यांचे त्यामध्ये असलेले जे कन्स्टिट्युएंट आहेत त्यांचं प्रपोर्शन मात्र फिक्स नसतं, बदलत राहतं. The proportion of fats in a cow milk is 3.5% while it is 6.9% in a buffalo milk. पहा किती मोठा फरक आहे. तर फक्त 3.5% गाईच्या दुधामध्ये फॅट आहे तर याच्या अपोजिट 6 ते 9% जे फॅट आहे ते बफेलोच्या मिल्कमध्ये सापडतं. The ingredient water is naturally present in a large proportion in milk. Therefore, milk exists in a liquid state. The sweetness of milk is due to the ingredient called lactose. दुधाला स्वीटनेस म्हणजे गोड अशी चव कशामुळे तर लॅक्टोज ही शुगर असते. In other words, the proportion of the constituent substances are retained in a. आणि प्रत्येक जो कंपोजिशन आहे दुधामध्ये असलेला त्यांच्या काय प्रॉपर्टीज बदलत नाही. ठीक आहे, याच्यावरून लक्षात आलं असेल कंपाऊंड आणि मिक्सचरमध्ये. कंपाऊंड जे आहे ते दोन किंवा अधिक ॲटम जे आहेत वेगवेगळे एकत्र केमिकली कंबाईंड होऊन तयार झालेले असतात. मिक्सचर मात्र कोणतेही इलेमेंट असू, मॉलिक्यूल असू म्हणजेच कंपाऊंड असू, हे एकत्र कोणत्याही प्रपोर्शनने केले जातात. कंपाऊंडमध्ये जे ॲटम्स मिक्स केलेले आहेत किंवा केमिकली कंबाईन झालेले आहेत त्यांचं प्रपोर्शन फिक्स असतं. व्हाईल इन केस ऑफ मिक्सचर द प्रपोर्शन ऑफ कन्स्टिट्युएंट्स आर नॉट फिक्स्ड. तिथे प्रपोर्शन मात्र फिक्स नसतं. नेक्स्ट डिफरन्स जर आपण घेतला इन कंपाऊंड द प्रॉपर्टीज ऑफ द constituent elements are different as compared to their product, that means compound. कंपाऊंड आणि त्याचे जे ॲटम आहे कन्स्टिट्युएंट त्यांच्या प्रॉपर्टीज मात्र वेगवेगळ्या असतात. नेक्स्ट मिक्सचरमध्ये मात्र प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज बदलत नाही, इट रिमेन सेम. ओके. नेक्स्ट टाईप ऑफ इलेमेंट. आता इलेमेंटचे पुन्हा दोन टाईप पडतात. आता कोणते टाईप पडतात तर तुम्हाला लगेच एक्झाम्पलवरून लक्षात येईल. पहा, take the following object: iron nails, sheet, copper wire, aluminum wire, a piece of coal. Rub each object on a fresh surface of sandpaper and observe. म्हणजे काय सांगितलंय की आयर्न नेल म्हणजे एक खिळा घ्या, कॉपर वायर तांब्याची वायर, ॲल्युमिनियमची वायर, कोळसा, कोल म्हणजे कोळसा आणि हे प्रत्येक आहे ते सँडपेपर जो पॉलिश पेपर भेटतो त्याच्यावरती रब करा. घासल्यानंतर काय दिसेल आपल्याला जे मेटल आहे ते सहजासहजी
त्याचे जे वरचे जे मेटलचे पार्टिकल्स आहेत ते सहजसहजी निघत नाही, किंवा त्याचं घासल्यानंतर सुद्धा त्याची पावडर तयार होत नाही, राईट. याच्या अपोजिट जो कोळसा आहे त्याची लगेच पावडर तयार होणार. नेक्स्ट, हॅमर इच ऑब्जेक्ट विथ फोर्स. हॅमर म्हणजे हातोडा. जर प्रत्येक हातोडा मारला तर काय होईल, जे लोखंडाचे वस्तू आहेत किंवा ॲल्युमिनियम वायर आहे, कॉपर वायर आहे, ते ठोकल्यानंतर काय होईल, पातळ असा पत्रा तयार होईल. याच्याऐवजी कोळशाला जर मारलं तर भुगा होऊन जाईल, तुकडा होऊन जाईल. दॅट मीन्स इट डज नॉट. आयर्न नेल इज द सर्फेस शायनिंग. लोखंडाच्या खिळ्याला जर पॉलिश पेपरने घासल्यावर तो चमकेल का? यस. डज द शार्प फ्लॅटन ब्रेक इन टू अ स्मॉल पीस ऑफ हॅमरिंग. हाणल्यानंतर लोखंडाचे तुकडे होईल का? नो. कॉपर वायरसुद्धा शाईन होते? यस. तुकडे होत नाही? नो. ॲल्युमिनियम वायरसुद्धा शाईन होते? यस. तुकडे होत नाही? नो. कॉपर पीस मात्र शाईन होत नाही. कॉपर म्हणजे कॉपर नाही, कोळसाचा तुकडा घेतला तर तो घासल्यावर शाईन येईल का त्याला? नाही, शाईन येत नाही, तो कोळसा असतो, त्याच्यामुळे त्याचा पार्टिकल्स तयार होतात, त्याच्यामुळे इथे नो येणार. पण इकडे मात्र हॅमरिंग केल्यानंतर तो स्मॉल पीसमध्ये ब्रेक होतो. सो यस. मग याच्यावरून लक्ष देतं, द ऑब्जेक्ट इन द अबोव ॲक्टिव्हिटी आर मेड अप ऑफ एलिमेंट्स आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम अँड कार्बन रिस्पेक्टिव्हली. फिल द फॉलोइंग टेबल ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन ऑब्टेन डुईंग द अबोव टेस्ट. ठीक आहे. आता इथे आपल्याला एलिमेंट्स हॅव्हिंग अ शायनी सरफेस. कोणकोणते एलिमेंटला शायनी सरफेस आहे? याच्यातलेच लिहा, आयर्न, कॉपर, ॲल्युमिनियम. यातले लिहा, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम. यांना काय? शाईन आहे. सेकंड, एलिमेंट्स दॅट फ्लॅटन ऑन हॅमरिंग. हातोडा मारल्यानंतर कोणाचा फ्लॅट म्हणजे चपटा असा पत्रा तयार झाला, कोळशाचा की ॲल्युमिनियम, कॉपर आणि आयर्न? राईट, आयर्न, कॉपर अँड ॲल्युमिनियम. एलिमेंट्स विथ अ डल सरफेस. आता डल सरफेस म्हणजे शाईन नसलेला, चमक नसलेला कोळसा, दॅट इज कोल. अँड एलिमेंट दॅट ब्रेक ऑन हॅमरिंग, हाणल्यानंतर ब्रेक होतो, कोण आहे? कोल. याचा अर्थ एक जे आहे ते हार्ड आहे, शायनी आहे, त्यांना ठोकल्यानंतर पत्रा तयार होतो. दुसरा आहे तो सॉफ्ट आहे, डल आहे, आणि ज्यावेळेस ठोकला जातो त्यावेळेस त्याचा भुगा होतो. याच्यावरून लक्षात येतं एलिमेंट्स हॅव टू टाइप्स, मेटल, नॉन मेटल. धातू, अधातू, मेटल, नॉन मेटल. See the metal and non-metal. So here you notice that elements have different physical properties like luster, paleness. Luster म्हणजे चमक. Malleability or brittleness. Malleability म्हणजे ठोकून ठोकून पत्रा तयार होणे. According to the elements are classified. In early times, elements were classified into metals and non-metals. After invention of new element, a new type metalloid is discovered. The detailed study of these type elements will be made in chapter metal and non-metal. म्हणजे पुढच्या चॅप्टर मध्ये मेटल, नॉन मेटल अजून स्टडी होईल. तर सोप्या भाषेत लक्षात असेल, मेटल म्हणजे हार्ड असतो, शाईन असते, सहजासहजी ठोकून पत्रा तयार होत असतो, तुटत नाही, त्याला आपण म्हणतो मेटल. आणि नॉन मेटल म्हणजे जे सॉफ्ट असतात, सहजसहजी तुटतात, त्याच्यापासून पत्रा तयार होऊ शकत नाही, याला म्हणतो आपण नॉन मेटल. आता पहा, अजून क्लासिफिकेशन चालूच आहे मेटल, नॉन मेटलमध्ये. नेक्स्ट वन, टाईप्स ऑफ कंपाऊंड. आता कंपाऊंडचे सुद्धा टाईप्स आहेत. इथे एक ट्रायदिस म्हटलेलं आहे. काय दिसते पहा एक्सपेरिमेंटमध्ये, देयर इज अ बर्नर स्टँड, ट्रायपॉड स्टँड आहे, त्याच्यावरती कॉपर गेज आहे, जाळी आहे, ऑपरेटिंग डिश आहे आणि कॅम्फर आहे. कॅम्फर चांगला माहिती सगळ्यांना, आरतीच्या वेळेस आपण वापरत असतो. इट इज अ कापूर, कापूर म्हणतो आपण कॅम्फरला. कॅम्फर, वॉशिंग सोडा, ब्ल्यू विट्रॉल, शुगर आणि ग्लुकोज, युरिया. कीप द evaporating dish on the tripod stand. Take some camphor in the evaporating dish. Heat the camphor in the dish strongly with the help of burner. Find out what remains behind in a evaporating dish. Repeat the above procedure using limestone, washing soda, blue vitriol, sugar, glucose and urea instead of camphor. Record your observation in the following table. आता पहा, हे सांगण्याची पण गरज नाही, तुम्ही घरच्या घरी हा प्रयोग पाहिलेला आहे, केलेला आहे नाही त्याचं महत्त्व पण नाही, तुम्ही हा घरी पाहिलेला आहे. कसं ते पहा, आपण ज्यावेळेस कापूर आरतीसाठी घेऊन येतो त्यावेळेस
तो त्याची जर साईज पाहिली आणि तसाच तो कापूर ठेवून दिला तर काही दिवसाने त्याची साईज पाहिली तर काय होते, आपोआप कमी झालेलं दिसते. खाली लिक्विड दिसतं का आपल्याला, नाही. मग कमी का झाली, कारण कॅम्फर हा असा सॉलिड आहे की जो नॉर्मल टेम्परेचर सुद्धा ॲटोमॅटिक वेपराईज होत असतो. वेपराईज होतो म्हणजे तो वाफेत रूपांतर होतं, तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होत नाही. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा वर्ड आहे हा. द कॅम्फर डज नॉट गोज इन टू लिक्विड स्टेट. ज्यावेळेस कॅम्फरला आपण हीट देतो, ज्यावेळेस आपण कॅम्फरला उष्णता देतो, त्यावेळेस तो कोणताही घ्या सॉलिड, तो लिक्विडमध्ये जात असतो, बरोबर. आईसला हीट केलं लिक्विड, प्लास्टिकला हीट केलं लिक्विड. परंतु हा असा आहे की तो डायरेक्टली गॅसमध्ये निघून जातो, लिक्विडमध्ये जात नाही. त्याला म्हणतो आपण सब्लिमेटिंग सबस्टन्स. सब्लिमेटिंग सबस्टन्स तो असा आहे की तो डायरेक्ट वेपराईज होत असतो, तो लिक्विड स्टेटमध्ये जाईल. अजून कोणते आहेत तर कॅम्फर आहे, नॅफ्थलिन आहे. नॅफ्थलिन माहिती आहे ना, डांबर गोळ्या, नॅफ्थलिन बॉल्स म्हणतो आपण त्याला, डांबर गोळ्या. त्याचबरोबर इकडे जर पाहिले, इथे दुसरं एक्झाम्पल दिलेले कॅम्फर लाईमस्टोन. तर वेदर दे वॉज रेसिड्यू नो रेसिड्यू इन ए ओपन डिश. आता कॅम्फरला हीट केल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचा रेसिड्यू शिल्लक राहत नाही. रेसिड्यू म्हणजे काय तर सॉलिड पार्ट. जसं आपण एखादं लाकूड जाळलं तर लाकूड जाळलं की शेवट काय राहतो, कोळसा राहतो, सॉलिड पार्ट राहतो. तसं याचा राहत नाही, कारण हा लिक्विडमध्ये जातच नाही. कलर ऑफ द रेसिड्यू, याच्यात कलर म्हणजे हा रेसिड्यू राहत नाही, त्याच्यामुळे याला कलर नाही. लाईमस्टोन, लाईमस्टोन म्हणजे चुना. लाईम म्हणजे चुना, स्टोन म्हणजे दगड, म्हणजे चुन्याचे दगड. ज्यावेळेस त्याला हीट करतो आपण तर त्यातले जे काही वॉटर व्हेपर्स आहे ते निघून जातात आणि पांढऱ्या रंगाची भुकटी शिल्लक राहते फक्त. चुनाबा थोडासा ओलसर असतो, पण ज्यावेळेस त्याला हीट करतो त्यावेळेस त्यातले वॉटर व्हेपर्स निघून जातात आणि खाली पावडर शिल्लक राहते. You saw in the above activity that on heating strongly some compounds give residue while others do not give any residue or give a blackish residue. The black residue is mainly made of carbon. याचा अर्थ साखरेला आपण हीट केलं, शुगर साखरेला हीट केलं तर खाली काय शिल्लक राहतो, काळा रंगाचा रेसिड्यू म्हणजे सॉलिड पार्ट शिल्लक राहतो त्याला, त्याचा अर्थ तो कार्बनने बनलेला आहे. Moreover, when such compounds are strongly heated in air combined with oxygen to form some gaseous substances, in case their combustion is not complete, black colored compound remains behind as a residue. These compounds are called organic compounds or carbon compounds. त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा कार्बन कंपाऊंड्स म्हणतात. याचा अर्थ लक्षात आला असेल तुम्हाला की ज्यामध्ये जळल्यानंतर बर्न झाल्यानंतर आफ्टर बर्निंग कोल शिल्लक राहतो, कोळसा शिल्लक राहतो. याचा अर्थ ते कार्बनपासून बनलेले आहेत, त्यांना कार्बन कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतात. ऑर्गॅनिक किंवा कार्बन, सोपा. फॉर एक्झाम्पल मटेरियल्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, हायड्रोकार्बन्स, फॉर एक्झाम्पल पेट्रोल, कुकिंग गॅस आर मेड ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सोप्या भाषेत सांगायचं झालं, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून तयार होतात ना त्याला म्हणतात ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय तर ॲनिमल्स, प्लॅन्ट्स यांच्यापासून तयार होणारे सगळे. उदाहरणार्थ लाकूड आहे, लाकूड काय असणार, कार्बन कंपाऊंड्स. ॲनिमल्स कार्बन कंपाऊंड्सचे बनलेले आहेत, कारण बर्निंग नंतर खाली काळा कोळसा शिल्लक राहत असतो. द कॅम्फर, शुगर, ग्लुकोज अँड युरिया यूज इन अबोव ॲक्टिव्हिटी आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग कॅम्फर, शुगर, ग्लुकोज, युरिया हे सगळे सुद्धा कार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. On the other hand, the compounds that decompose on strong heating to leave a residue behind are inorganic compounds. आणि काळा सोडून, इतर रंगाचा कोळसा सोडून इतर रंगाचा जो रेसिड्यू म्हणजे सॉलिड पार्ट शिल्लक राहत असेल तर ते असतात इनऑर्गॅनिक. याचा अर्थ खाण्याचं मीठ, कॉमन सॉल्ट, सोडा, रस्ट म्हणजे गंज, लोखंडाच्या वस्तू येतो ना तो गंज, ब्ल्यू विट्रॉल, limestone are inorganic compounds. In addition, there is one more type of compounds, namely complex compound.
The molecules of compounds have complex structure formed by many atoms, and in the center of this structure metal atoms are also included. कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे तिसरा आणखीन एक टाईप आला कॉम्प्लेक्स. दोन वरती पाहिले ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक म्हणजे काय, जे कार्बन पासून बनलेले आहे त्याला म्हणतात ऑर्गॅनिक, आणि कार्बन सोडून राहिलेल्या इलेमेंट पासून बनलेले असेल तर त्याला म्हणतात इनऑर्गॅनिक. त्यानंतर ऑर्गॅनिकचा जो सबस्टन्स आहे तो बर्न झाल्यानंतर त्याच्या खाली ब्लॅक कलरचा आफ्टर बर्निंग कंबशन ब्लॅकिश कलर रेसिड्यू इज रिमेन. याचा अर्थ तो कार्बन पासून तयार झालेला आहे, तो ऑर्गॅनिक आहे. आणि इनऑर्गॅनिक मात्र इट इज डिफरंट टाइप्स ऑफ रेसिड्यू आर रिमेन अदर दॅन ब्लॅकपेक्षा वेगळे. आणखीन एक आहे कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स म्हणजे खूप जास्त ॲटम एकमेकाला जोडले जातात आणि सेंटरला मेटल असतो, बाकीकडे अदर ऑर्गॅनिक कंपाऊंड इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. क्लोरोफिल दॅट कंटेन्स मॅग्नेशियम, हिमोग्लोबिन दॅट कंटेन आयर्न, cyanocobalamin that is vitamin B12 that contains cobalt are some example of complex compound. कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे मध्यभागी मेटल असतो आणि त्याच्या भोवती अदर ॲटम्स जोडलेले असतात, त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स कंपाऊंड. एक्झाम्पल दिलेले लक्षात ठेवा. क्लोरोफिल. आता क्लोरोफिल कुठे असतो, इन अ प्लांट लिव्स. झाडांच्या पानांना हिरवा रंग काय येतो, तो या क्लोरोफिलमुळे येत असतो आणि हेच फोटोसिंथेसिस करत असतात. मग त्याच्यामध्ये आहे मॅग्नेशियम हा मेटल. हिमोग्लोबिन कुठे असतो, इन ब्लड. आपल्या किंवा ॲनिमलच्या ब्लडमध्ये असतो. की रेड कलर कशामुळे येतो, तर हिमोग्लोबिनमुळे, कारण हिमोग्लोबिनमध्ये असतो आयर्न. नंतर आहे सायनोकोबॅलामिन म्हणजेच व्हिटॅमिन B12, खूप महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. याच्यामध्ये असतो कोबाल्ट. Various atoms in the molecules of compound are joined by chemical bonds. We are going to look after that. आणि कॉम्प्लेक्स मध्ये हे सगळे एकमेकाला केमिकल बॉन्डने लिंक असतात. समजलं. आता हा पुढच्या टाईपचं क्लासिफिकेशन झालं कंपाऊंडचं, ते म्हणजेच कोणते, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि कॉम्प्लेक्स. ओके, दीज आर द टाइप्स ऑफ कंपाऊंड. इलेमेंटचे पाहिलेत, इलेमेंटचे 2 होते, मेटल नॉन मेटल. कंपाऊंडचे 3 झाले, ते म्हणजे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि कॉम्प्लेक्स. आणि नेक्स्ट टाइम आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू टाइप्स ऑफ मिक्सचर.